त्यांच्या पायाला चिकटून वगैरे जे अन्नपदार्थावर येतात त्या माशा बसतात, तर एका माशीच्या पायामध्ये अनंत असे जंतू असतात आणि ते जंतू मग त्या उघड्या अन्नपदार्थावर बसल्यानंतर ते आपण जेव्हा सेवन करतो ते आपल्या पोटात जात असते. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण विद्यार्थ्याला सांगायचं असते. तर आता विद्यार्थ्यांना एक आवड असते बाजारात गेल्यानंतर त्या गोष्टी खायची वगैरे, पण आपण जर त्यांना ह्या गोष्टी प्रेरित केल्या तर खरोखर ते अन्नपदार्थ खाणार नाही किंवा त्याबद्दल ते काय होतील, त्यापासून परावृत्त होतील. जसं बऱ्याच गोष्टी असं आहे, गॅसवर आपण उकळतो, जास्त वेळ उकळलं तर ते भाजीची चव जाते वगैरे म्हणतो. तर ह्या गोष्टीला विद्यार्थ्यांना पटवून द्यायचं की दूध गरम करायचं आहे आल्याबरोबर. जर ते दूध गरम नाही केलं तर खराब होते. रात्रीचं अन्न आहे, रात्रीचं अन्न खायचं आहे, जर त्याला थोडंसं गरम केलं तर ते आपल्याला खायसाठी चांगलं राहते. काही पदार्थ गरम केल्यानंतर त्याच्यातले अन्न घटक त्यांच्या त्या शरीराला मिळणारे विटॅमिन वगैरे जे आहे ते कमी होत असतील, पण काही ठिकाणी मात्र खरोखरच गरम करणं गरजेचं असतं. दुधाला जर गरम नाही केलं तरी खराब होतं. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की बाहेरचं आपण आपल्या घरी शिजवलेलं अन्न हे आपल्यासाठी पोषक असते. बाहेरच्या अन्नाला त्या समोरच्या माणसानं काय कशा पद्धतीने शिजवलेलं आहे, त्यात काय केमिकल्स टाकलेले आहेत, किंवा आता तर पाहतो आपण कॅटरर्सवाले जे जेवण देतात त्याचं जेवण खावंच नाही वाटत तेवढं असलं तरी, मग त्याच्यात ते काहीतरी मिसळत असावं किंवा काहीतरी आपल्या शरीराला घातक असं काहीतरी असावं की त्याच्यामधून ते खायला आपल्याला परावृत्त व्हावं लागते किंवा थोडंसं आपल्याला जड जाते. या पद्धतीनं आम्हाला ते चांगलं राहते. म्हणतात मॅडमचं एक मत आहे कॅटरचं जेवण चांगलं राहते, पण घरी जे शिजते ते जितकं आपण कॅटरच्या याच्यामध्ये दही नाही का सोडा वगैरे टाकला असते मॅडम, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा आहेत. नाही एखादी कढी पेलं तर ते खराब जास्त आंबट असलेली कढी कधी पिऊ नये, ती कदाचित असं समजावं. जी जास्त आंबट असते ते दही वगैरे कदाचित त्याची मॅच्युरिटी संपलेली आहे असं समजून अवॉइड केलं. आता उघड्यावरचं अन्न काय ठिकाणी नाही का तो वाचलेला माल असते ना, जसं उघड्यावरचं अन्न म्हणलं तर 2 पोर हॉटेलमध्ये गेले, त्यांनी समोसा मागितला आणि त्या हॉटेलवाल्या समोर ते समोसे खायला लागले. समोसे कसे खाल्ले त्यांनी? आतमध्ये आलू पकडून खाल्ले. मग त्याला तो हॉटेलवाला विचारले, अरे बाबा का म्हणे तू हे असं आतमधलं आम्हाला सांगितलं आम्ही बाहेरचं नाही खायचं, उघड्यावरचं नाही खायचं, आतमधलं खाता म्हणे. तर ठीक आहे, आपण मला जायचं असल्यामुळे आम्ही एवढा विज्ञानाचा पिरियड मी घेतलेला आहे. मला थोडंसं महाडीला जायचं आहे कारण